रोज तीच कामं करून सुद्धा आपल्याला कधी-कधी कंटाळा येतो आणि कित्येक दिवस झाले घराच्या बाहेर जरी नाही पडलो ना, तरी पण असं नकोसं वाटतं. माझं कसं बाहेर जाणं-येणं होतं, नाही असं नाही, पण ते फक्त मर्यादित असतं काही काळासाठी. मार्केटमध्ये जायचं आणि घरी यायचं. तर आज मला ना असं खूप कंटाळा आला होता सकाळी उठल्यानंतर. तर म्हटलं काय करू? तर म्हटलं चला बागेमध्ये थोडासा वेळ घालवूया. इथे आली की माझा छान असा विरंगुळा होतो आणि मन माझं रमतं इथे. खताचं पाणी आहे ना, ते सर्व झाडांना घातलं मी, जे मी जमा करून ठेवते 3-4 दिवसाचं. त्याच्यानंतर जरा बागेमध्ये फिरले मी झाडांशी वगैरे, बोलले वगैरे थोडंसं आणि नंतरला मी गेले आपलं जे झाड आहे ना, रामफळाचं झाड बघा, आता हल्लीच जागा चेंज केली. तिथे गेली त्या झाडाला बघायला, जरा बघितलं, तिथे उभे राहिले आणि मग मी आले घरातल्या कामाला सुरुवात करायला. तर आज आपल्या बागेतली की नाही भाजी काढली होती मुळ्याची आणि जेव्हा आपण म्हणजे पालेभाजी जेव्हा काढतो ना, त्याला इतकी माती वगैरे लागलेली असते ना, ती खूप अशी स्वच्छ की नाही धुवून घ्यावी लागते. तर जवळजवळ अर्धा तास ती भाजी ना मी धुवत होती. छानपैकी धुवून झाल्यानंतर इथे ती भाजीसुद्धा माझी करून झाली. म्हणजे चपाती भाजी बनवली मी आणि त्याच्यानंतर आज आपल्या बागेमध्ये नवीन काहीतरी केलेलं आहे. काय केलं आहे ते तुम्हाला लाँग व्हिडिओमध्ये की नाही बघायला मिळेलच. तर तुम्ही बघा चॅनलवरती गेल्यानंतर. नंतरला आता बाहेर जाण्याची तयारी. तर इथे पाण्याची बॉटल वगैरे भरून घेतली. आज जात होतो आम्ही बाजारामध्ये, तळेरेच्या बाजारामध्ये. 1-2 वस्तू की नाही खरेदी करायच्या होत्या. खूप असं ऊन पडलं होतं त्याच्यामुळे इथे गाडी थांबवली आणि उसाचा रस प्यायलो आणि मग आम्ही घरी निघून आलो.